नमस्कार. ई चावडी प्रणालीमध्ये मागणी निश्चितीत करत असताना बरेचदा हा इश्यू नोटीस केलेला आहे. ही तांत्रिक अडचण एक येत आहे. त्याचं निराकरण कसं करायचं यासाठी हा शॉर्ट व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. जसं की आपण स्क्रीनवर बघता, इथे लॉग इन केलेला आहे डॅशबोर्ड ई चावडीचा. त्याच्यात नांदगाव तलाठीचा या क्रमांक 19 आणि महसूल वर्ष निवडलेला आहे. 1 ऑगस्ट 2024 रोजी सदर गावामध्ये म्हणजे नांदगावमध्ये 310 खातेदार आहेत. पण या गावाची मागणी निश्चिती झालेली नाही, कारण इथे मागणी निश्चिती केलेल्या खातेदारांची संख्या 0 दाखवत आहे. अशा परिस्थितीत आपण गाव आणि महसूल वर्ष निवडल्यानंतर डेटा मिळवामध्ये जातोय. संबंध गावाचा डेटा आल्यानंतर संबंधित तलाठी यांनी थकबाकी, गजाप, वाढीव शेतसारा आणि खाता एकत्रीकरणची प्रक्रिया पण पूर्ण केलेली आहे. यांनी जवळपास इथे आठ खात्यांचं खाता एकत्रीकरण केलेलं आहे. 2, 4, 6 आणि 8 या खात्या एकत्रीकरण केल्यानंतर आपण मागणी निश्चितीमध्ये जातो. मागणी निश्चितीमध्ये गाव आणि वर्ष निवडलेलंच आहे. मागणीची गणना करा याला क्लिक केल्यानंतर नो रेकॉर्ड फाउंड असा मेसेज येतो. अशा परिस्थितीत मागणी निश्चिती कशी करायची यासाठी मागणी दुरुस्तीमध्ये जाऊन एकदा कन्फर्म करा की बदलाची मागणी दाखवा. क्लिक केल्यानंतर पण मॉडिफिकेशन रेकॉर्ड नॉट फाउंड असा मेसेज येतो की नाही, याच्यावरून हे कन्फर्म होईल की कोणाचंच मागणी दुरुस्तीमध्ये कोणताही खातेदार पेंडिंग नाही. त्यानंतर क्रॉस चेक आपल्याला हे करायचं आहे की खाता एकत्रीकरण मध्ये जो डेटाबेस फेच झालेला आहे ही फेरफार प्रणालीमधून, त्याच्यात डॅशबोर्डला असलेले सगळे खातेदार दिसत आहेत की नाही ते आपण चेक करूया. इथे आपण 100 एंट्रीज पर पेज घेतलेली आहे आणि त्यानंतर अनुक्रमांक हा वर असतो. खाली गेल्यानंतर आपल्याला 310 खातेदारांची माहिती आपल्या ई चावडीमध्ये नांदगाव या गावासाठी मागणी निश्चिती करण्यासाठी आलेली. हे कन्फर्म होते. 310 खातेदार अनुक्रमांक. ओके, म्हणजे आपल्याकडे आलेला डेटाबेस हा बरोबर आहे. मागणी निश्चिती मध्ये गेल्यानंतर मागणीची गणना करा हे टॅब क्लिक केल्यानंतर पूर्ण 310 खातेदारांची माहिती इथे येणे अपेक्षित होते, परंतु नो रेकॉर्ड फाउंड असा आपल्याला मेसेज येत आहे. अशा परिस्थितीत खाता एकत्रीकरण मध्ये जायचं, डेटा मिळवा, आणि त्यानंतर आपण अगोदरच बघितलं आहे की 310 खातेदारांची माहिती इथे येत आहे. याच्यामध्ये ज्यांचं खाता एकत्रीकरण आपण केलेलं आहे, राईट, ते खातेदार आपण कुठेतरी नोट करून घ्या. त्यासाठी मी याचा एक स्क्रीनशॉट काढला आहे आणि एका वर्ड फाईल मध्ये मी त्याला पेस्ट करतो आहे. असं नसेल करायचं तर तुम्ही
आपल्या डायरीमध्ये किंवा नोटबुकमध्ये पण यांची नोंद घेऊ शकता, कारण ह्या खातेदारांचं, हे ज्या खातेदारांचं आपण मागणी निश्चिती खाता एकत्रीकरण केलेलं आहे, ज्यांना विलिनीकरण क्रमांक पडलेला आहे, यांची या खातेदारांची माहिती आपल्याला पुढे लागणार आहे. राईट. आता ह्या खातेदारांची हे खाते क्रमांक आपण लिहिल्यानंतर हे सर्व खाते क्रमांक याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, 8 खाते क्रमांकाचं एकत्रीकरण केलेलं आहे. राईट. त्यानंतर आपल्याला हे सर्व एकत्रीकरण केलेले खाते डिलीट करायचे आहेत. कन्फर्मेटरी मेसेज येतो, त्याच्यात आपल्याला सांगायचं आहे होय क्लिक करायचं आहे. असे सर्व खाते आपल्याला ज्यांचं एकत्रीकरण केलेलं आहे, हे सर्व खाते आपल्याला डिलीट करायचे आहेत. राईट. आता नांदगाव या गावामध्ये खाता एकत्रीकरण जे पूर्वी केलेलं होतं ते सर्व एकत्रित खाते मी डिलीट केलेले आहेत. राईट. आणि आपण पुन्हा एकदा कन्फर्म करूया की इथे 310 खातेदारांची माहिती आहे की नाही. 310 खातेदारांची अनुक्रमांकानुसार आहे. जसं आपण खाता एकत्रीकरण मध्ये एकत्रित केलेले खाते डिलीट करतो, मागणी निश्चितीमध्ये गेल्यानंतर संपूर्ण डेटाबेस आपल्याला अवेलेबल होतं. राईट. आता हा 310 खातेदारांचा डेटाबेस आलेला आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी मी सगळ्यात लास्ट पेजवर जातोय आणि इथे 316 खातेदारांची माहिती माझ्याकडे आहे. प्रॉबेबिलिटी ही आहे की याच्यामध्ये काही खाते क्रमांक जे बंद झालेले आहेत आणि ज्यांची आराजी 0 आहे असे पण आलेले असतील. ते मागणी निश्चितीनंतर आपण त्याच्यावर कारवाई करूया. सर्वप्रथम मागणी निश्चिती करणे फार आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण खातेदारांना सिलेक्ट करायचंय. हे 100 खातेदार सिलेक्ट झाले. हे 200, हे 300 आणि उरलेले सर. ओके. आता ह्या सगळ्यांची निश्चिती केली तर मग खाता एकत्रीकरणची प्रक्रिया होणार नाही. त्यामुळे आपण ज्यांचं खाता एकत्रीकरण पूर्वी केलेलं होतं ते खाते क्रमांक आपल्याला जे आपण नोट डाऊन केले किंवा स्क्रीनशॉट काढला असे, फॉर एक्झाम्पल 290 आणि 1002. राईट. 290 आणि 1002. बी मोहनराव बी व्ही स्वामी आणि 1002. दोन्ही एकाच खातेदारांचे 2 खाते बनवलेले आहेत. या दोघांना आपण डिसिलेक्ट केले. इथे क्लिक केल्यामुळे यांची मागणी निश्चिती होणार नाही. त्यानंतर हे 2 झाले. 926 996 926 आणि 996 या खाते क्रमांकाला पण आपण डिसिलेक्ट करायचं आहे. 926 926 जनार्दन व्यंकटराव मदित पाटी आणि 996.
राईट. 996 ला पण आपण डिसिलेक्ट केलं. आपल्याकडे असे खाता एकत्रीकरण केलेले 8 खातेदार होते. आपण 4 ला डिसिलेक्ट केलेलं आहे. 959 आणि 964, 959 आणि 964. ओके, 959 शैलेश गंगाधर निकम आणि 964 शैलेश. कारण पुढे जाऊन आपल्याला हे खाते एकत्रीकरणची प्रक्रिया करायची आहे, म्हणून आपण यांची मागणी निश्चिती करणार नाही, पण इतर खातेदारांची मागणी निश्चिती करू. आता आपण 6 खातेदार डिसिलेक्ट केलेले आहे. त्यानंतर आहे आपला सगळ्यात शेवटचा 4 आणि 999. राईट, यांना पण आपण डिसिलेक्ट करू. सर्वप्रथम आपण 999 घेऊया. 999 इज ओके, परेश मुकुंद वेद आणि 4 नंबर परेश वल्द मुकुंद वेद, राहणार नागपूर, असं खातं बनवलं आहे. ई फेरफार मध्ये जाऊन ज्यांचं खाता एकत्रीकरण यावर्षी केलंय त्याच्यावरची ई फेरफारद्वारे प्रक्रिया घेऊन हा इश्यू संपवून टाका, म्हणजे पुढच्या वर्षी पुन्हा खाता एकत्रीकरण करायची गरज नाही. ओके, आता ज्यांचं खाता एकत्रीकरण केलेलं होतं त्या 8 खातेदारांना आपण इथून डिसिलेक्ट केलेलं आहे. उरलेल्या सगळ्यांची माहिती ही करेक्ट आहे, थकबाकी करेक्ट आहे, त्यामुळे आपण आता मागणी निश्चितीला पुढे जाऊ शकतो. म्हणून मागणी निश्चिती करायची. यानंतर 8 खाते वगळता मागणी निश्चिती करूया. कन्फर्मेटरी मेसेज आला आणि या गावाची मागणी निश्चिती झाली. आता किती खातेदारांची मागणी निश्चिती झाली हे बघण्यासाठी आपण डॅशबोर्डवर जाऊ. नांदगाव आपण सिलेक्ट केलं होतं. ओके, 310 खातेदार होते, त्यापैकी 302 खातेदारांची मागणी निश्चिती झालेली आहे. आणि जे 8 खातेदार आहेत जे आपण डिसिलेक्ट केले, करेक्ट, त्यांची मागणी निश्चिती होणे अपेक्षित आहे. आता ते 8 खातेदार कोणते हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. गाव आणि वर्ष निवडल्यानंतर डेटा मिळवा आणि मागणी निश्चितीमध्ये गेल्यानंतर मागणीची गणना करा हे क्लिक केलं तर ते 8 खातेदारांची माहिती इथे यायला पाहिजे. हे बघा, अनुक्रमांकानुसार 8 खातेदार इथे आहेत. आता यांची आपल्याला मागणी निश्चिती करण्यापूर्वी यांचं खाता एकत्रीकरण करणे गरजेचं आहे. ओके, आपण सुरुवात करूया. परेश वल्द मुकुंद वेद, परेश मुकुंद वेद बरोबर आहे, आणि परेश मुकुंद वेद. 4 आणि 999 हे एकाच खातेदाराचं नाव आहे, एकच खातेदार आहे, हे कन्फर्म आहे, म्हणून यांचं खाता एकत्रीकरण करायचं आहे. खाता एकत्रीकरण मध्ये गेल्यानंतर आपण डेटा मिळवा. आपण 4 ला सिलेक्ट केलं खातेदार आणि आपण 999 ला सिलेक्ट करूया. 100 एंट्रीज पर पेज मी घेतलेले आहे. 999 माझ्या 3ऱ्या शीटवर येत होता. करेक्ट, परेश मुकुंद वेद या दोघांना सिलेक्ट केलंय आणि इथे मर्ज करायचं ऑप्शन दिलं. त्याच्यामध्ये प्रायमरी खाता नंबर मी 4 ठेवतोय, मुख्य खात्याची निवड मी 4 करतोय आणि यांचं आता खाता एकत्रीकरण झालेलं आहे. खाता एकत्रीकरण झालं तर याला मर्जर क्रमांक 1, मर्जर खाता नंबर M1 असा पडतो. त्यानंतर प्रायमरी खाता जो आपण सिलेक्ट केला होता, प्रमुख खाते किंवा मुख्य खाते, आणि सेकंडरी, त्याच्यानंतर येणारे सर्व इथे त्याच्या मागे येतात. 4 आणि 999 यांना आपण मर्ज केलं. पण जसं आपण खाता एकत्रीकरण करतो आणि त्यानंतर पुन्हा मागणी निश्चितीमध्ये जाऊन डेटाबेस चेक करतो, तेव्हा इथे नो रेकॉर्ड फाउंड हा आपल्याला मेसेज पॉपअप होतो.
मागणी निश्चिती झाल्यानंतर खाता एकत्रीकरण ह्या खातेदारांचं केल्यानंतर जर असा इश्यू येत असेल तर आपण गुगल फॉर्म भरावा. पुण्यामध्ये ही चावडी प्रणाली जे राज्य समन्वयक आहे आणि त्यांची टीम याचं निराकरण करतील. म्हणजे आपली मागणी निश्चिती पण होऊन जाईल आणि खाता एकत्रीकरण मध्ये आपल्याला जो बाकी जे 8 खातेदार राहिले या सदर गावामध्ये त्यांचा डेटा पण मागणी निश्चितीसाठी अवेलेबल होऊन जाईल. तर आता आपण 959 आणि 964 यांचं खाता एकत्रीकरण करूया. 959 आणि 964. 959 शैलेश निकम आणि 964 शैलेश गंगाधरजी निकम. राईट. याच्यामध्ये 959 ला आपण प्रायमरी नंबर घेऊ. ओके. यांचं पण खाता एकत्रीकरण झालेलं आहे. नाव 499 झालं, 959 964 झालं, तर 926 996 926 996 996 जनार्दन बत्तीपाटी आणि 926 हे बॉटमला मिळतील. जनार्दन याच्यामध्ये मी 926 हा प्रायमरी खाता सिलेक्ट करून घेतो. ओके. 6 खातेदारांचं मर्जर झालेलं आहे आणि सगळ्यात लास्ट 290 आणि 1002 290 आणि 1002 290 बी मोहनराव बी व्ही स्वामी आणि 1002 1002 करेक्ट. एकच खातेदार आहेत. 290 ला आपण मुख्य खाता म्हणून निवडलेला आहे आणि मर्ज केलेला आहे. तर आपण या पूर्वी जशी मांडणी होती 290 1002 926 959 आणि 4 आणि 99 999 या खातेदारांचं खाता एकत्रीकरण आपण केलेलं आहे. हे केल्यानंतर मागणी निश्चितीसाठी या 8 खातेदारांची माहिती जेव्हा उपलब्ध होत नाही तेव्हा आपण सर्वांनी गुगल फॉर्म भरावा. त्या समस्येचं निराकरण होऊन जाईल आणि ते सर्व 8 खातेदारांची माहिती सदर गावामध्ये आपण एक्झाम्पल घेतो नांदगावचं आपल्याला उपलब्ध होईल आणि त्यानंतर आपण त्यांची मागणी निश्चिती करू शकतो. आणि मग आपल्याला डॅशबोर्डवर हे जेव्हा आपण गाव निवडू तेव्हा 1 ऑगस्ट 2024 रोजी खातेदारांची संख्या 310 आणि मागणी निश्चिती केलेल्या खातेदारांची संख्या पण 310 दिसेल. आशा आहे की याने बऱ्याच तलाठी बंधू भगिनींचा मागणी निश्चिती करण्याचा इश्यू सॉल्व्ह होऊन जाईल. आपण प्रयत्न करू की हे छोटे छोटे प्रॉब्लेम जे येत आहेत त्यांचा असा ट्रेनिंग व्हिडिओ बनवून सर्क्युलेट करू जेणेकरून सोप्या पद्धतीने आणि प्रॅक्टिकली सर्वांना इश्यूज कसे क्लिअर करायचे हे लवकरात लवकर कळेल. मी नितीन निमजे तलाठी जिल्हा समन्वयक हेल्प डेस्क DLRMP म्हणून नागपूर जिल्ह्यामध्ये काम करतोय. धन्यवाद.